तर त्यांनी त्यांच्या कारवाई काही थांबवलेला नाही. राहुल गांधी यांच्या या कोटा या ठिकाणी जो कार्यक्रम झाला छात्रों की गूंज, हा कुठला राजकीय कार्यक्रम नव्हता. त्या विद्यार्थ्यांचा आवाज आणि त्या विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ मिळावं, त्यांच्या मनातील जी खतखत आहे ती बाहेर पडावी याच्यासाठी जो कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचं त्या ठिकाणी प्रमुख मुद्दे असे होते की सरकारनं ज्या पद्धतीने पेपर फुटी झाली आणि भविष्यामध्ये काय हमी देऊ शकतात ते त्याच्यावरती, की वारंवार हे घडलं तर, आणि जवळपास 21 विद्यार्थ्यांनी त्यामध्ये आत्महत्या केलेली. आज ते 21 जण आपल्याला सोडून गेलेले आहेत, तरी देखील सरकारला याचं कुठलंही गांभीर्य नाही. दुसरा महत्वाचा विषय आहे, याचं वार्षिक वेळापत्रक निश्चित नाही सरकारचं. पेपर फुटला गेलं की पुढची घोषणा करतात आणि परीक्षेच्या तारखा जाहीर करतात. पण हे पेपर कशामुळे फुटला, ही सिस्टीम काय नवीन चालू झाली याच्याबद्दल ते मीडियासमोर खुलून कोणीच बोलत नाही. त्याचा देखील आम्ही वारंवार निषेध नोंदवलेला आहे. आणि राज्यामध्ये जो आता टीईटीचा पेपर फुटला त्याची सखोल चौकशी व्हावी. दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा, केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. याच्यासाठी आम्ही आणखीन रस्त्यावर उतरणार आहेत. या युवक काँग्रेस आणि काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून देशामध्ये या 9 ऑगस्ट पर्यंत विविध ठिकाणी रॅल्या, मशाल मोर्चे, तसेच निवेदनं, पत्रकार परिषदा, काही ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांमध्ये जनजागृती आणि महत्वाचं म्हणजे जो युवक आहे त्यांना रोजगाराच्या संधी कशा जास्तीत जास्त उपलब्ध होतील याच्यासाठी विविध जनजागृतीचे कार्यक्रम काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून आम्ही राबवणार आहे. सगळ्यात महत्वाचा दुसरा आणखी महत्वाचा सांगायचं झालं तर रोजगाराच्या संधी. देशामध्ये लोकसंख्या वाढीचं प्रमाण अधिक आहे, पण रोजगार निर्मितीचं प्रमाण नाही. जसं हे सरकार 2014 पासून सत्तेत आलंय त्यावेळेस पासून रोजगाराचा आकडा खालीच येतोय, पण वाढायला काही नाव घेत नाही. दुसरी गोष्ट, या बेरोजगारीवर त्यांनी कुठलाही तोडगा काढलेला नाही. विद्यार्थ्यांचा महत्वाचा विषय आहे, एवढं नैराश्य आहे, त्याच्यातून 21 आत्महत्या झाल्या. सरकार तरी देखील गंभीर नाही. म्हणून पूर्ण संबंध राज्य आणि देशामध्ये आम्ही व्यापक मोहीम भविष्यासाठी राबवणार आहोत. एवढंच या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्तानं मला सांगावं वाटतं. नीटची परीक्षा जी मेडिकलसाठी आहे, डॉक्टरसाठी आहे, त्याचप्रमाणे टीईटी शिक्षकासाठी आहे. किती वर्ष त्यांनी शिक्षक केले, 10-20 वर्ष, त्यांना आता टीईटी अनिवार्य करण्यात आली. याची खरंच गरज आहे असं तुम्हाला वाटतंय का? मध्यंतरी 4 दिवसापूर्वीच आम्ही एक निवेदन दिलं होतं, मीडियाने ते छापलं. त्याच्यात सगळ्यात महत्वाचं की टीईटी परीक्षेची ही 8च नसली पाहिजे. पहिल्यांदा आता 6 लाख नोंदी झाल्या परीक्षार्थींच्या. पेपर फुटला नाही तर त्या 6 लाख जणांनी ती परीक्षा दिली असती. विनाकारण काहीतरी जास्त काटे आणि परीक्षा लादून काहीतरी संभ्रम निर्माण करतायत. एकीकडे जिल्हा परिषदचे शिक्षक कमी करण्याचा या सरकारनं घाट घातलाय, जिल्हा परिषद शाळा कमी करण्याचा या सरकारनं घाट घातलाय. मागचा अनुच्छेद भरून निघालेला नाही आणि तरी देखील हे फक्त राजकारण. रोज पेपर बघतो आपण, सोशल मीडिया, टीव्ही चॅनल पाहतो, संघटना फोडणं, पक्ष फोडणं आणि त्याच्याशी निगडीत जे काही कारवाई आहेत एवढ्यावरच ते मुश्किल आहे. नाही, जसं शिक्षकांना हे कंपल्सरी केलं तर इतर अधिकाऱ्यांना पण करा. मग IAS ला करा, IPS ला करा, अशी पण मागणी ठेवा. मग नक्की आम्ही मागणी ठेवू. याच्यात फार मोठा भ्रष्टाचार आहे. कारण की आज टीईटी सारख्या परीक्षेमध्ये म्हणजे आज तुम्ही शिक्षक घडवताय आणि त्याच ह्याच्यामध्ये पेपर फुटी एक फार मोठं षडयंत्र आहे. आणि ह्याच्यामध्ये फार मोठे भाजपचे नेते अडकलेले आहेत. आणि हा आमचा स्पष्टपणे काँग्रेसचा आरोप आहे. मला वाटतं काँग्रेस ह्याच्यावर फार मोठं या भविष्य काळामध्ये आंदोलन करेल. नीटचे पेपर फुटल्यानंतर भरपूर आंदोलने झाली, निदर्शने झाली. त्यामध्ये शिक्षण मंत्र्यांचं राजीनामा मागण्यात आला. त्याच्यानंतर सुद्धा टीईटी परीक्षेचा पेपर फुटी प्रकरण झालं. म्हणजे एवढे आंदोलन करून सुद्धा सरकारला याचा काही फरक पडला नाही. मग आता पुन्हा टीईटी परीक्षेचा पेपर फुटलाय. मग आता इथं पुढचं काय असणार आहे? एवढं सुद्धा करून सुद्धा जर सरकार जागं होत नाही तर आपल्याकडून काय होणार आहे आता? यापुढे आम्ही आता शिक्षण मंत्री राज्यातला असेल ना तर ते केंद्रातले असतील, जिथं जमेल तिथं घेराव करण्याचं आमचं मानस आहे. पहिला दुसरी गोष्ट, यांचे सत्ताधारी जे आमदार आहेत, पालकमंत्री आहेत, यांनाही ज्या वेळेस ते जिल्हा दौऱ्यावर येतील आम्ही त्यांना जाब विचारू, त्यांना अडवू आणि भविष्यात देखील तीव्र स्वरूपाचं आंदोलन कसं करता येईल. आणि नुसतं आंदोलन हा आमचा फास नाही करायचा. आम्हाला त्या विद्यार्थ्यांना, त्या युवकांना कसा न्याय मिळेल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. आपण टीईटीची अट रद्द करायला, मात्र टीईटीच आपल्या सरकारच्या काळात, तुमच्या सरकारच्या काळात सुरू झाली नाही. आजपर्यंत
टीईटीच्या माध्यमातून ही अट कधीच आम्ही पूर्वी सरकारने घातली नाही. आता ह्या 5 वर्षामध्ये टीईटीच्या अट टाकून त्यामध्ये भरमसाठ पूर्वी बघितलं ना तुम्ही नॉर्म्स बघा, वाचा त्या टीईटीची. त्यांनी आता वाढवलेत नॉर्म्स. टीईटी परीक्षा होती पूर्वी, पण ती नॉमिनल परीक्षा होती, परंतु जाचं काठी नव्हत्या. त्यांनी आता जवळजवळ 20 काठी टाकलेल्या आहेत नवीन परीक्षेमध्ये. त्यामुळं ह्या जाचं काठीमुळे ही टीईटी परीक्षा रद्द करावी असं आमचं म्हणणं आहे. एकीकडे टीईटी नीटचे पेपर फुटे आहेच, परंतु मागच्या 4 दिवसापूर्वी राज्य सरकारने एक दुसरा निर्णय घेतला, जो मोठा निर्णय आहे. एमपीएससीच्या परीक्षाच ऑनलाईन घ्यायच्या, म्हणजे जी परीक्षा एकच यंत्रणा आहे जी पारदर्शक परीक्षा घेते असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. ती परीक्षा देखील एमपीएससीची ऑनलाईन घेण्याचा निर्णय आता घेतलेला आहे. त्यावर काँग्रेसची भूमिका काय आहे? सगळ्यात महत्वाचं, सरकारवरती कुठल्याच परीक्षेच्या संदर्भात विश्वास राहिलेलाच नाही. आत्महत्या तेवढ्यातून झाल्या, ते एपीच्या आत्महत्या झाल्या तेवढ्यातून झाल्या सगळ्यात. आणि दुसरी गोष्ट, जे ते ऑनलाईनचा विषय सांगताय, आता ज्या पद्धतीने परीक्षा सुरू आहे ते तुमच्या समोर विषय. याच्यामध्ये आता प्रिंट मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, महत्वाच्या वृत्तवाहिन्या असतील, यांनी देखील तिथं त्यांना त्या ठिकाणी जाब विचारला पाहिजे की या देशात चाललंय काय. कारण की कुठल्याच परीक्षेच्या सिस्टीम मध्ये आम्हाला त्यांच्यावर भरोसा राहिलेला नाही, विद्यार्थ्यांना आणि युवकांना भरोसा राहिलेला नाही. आणि त्याचाही देखील आम्ही जाब त्यांना विचारतो. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यासाठी कोकण जनता पार्टी रस्त्यावर आहे, पण काँग्रेस कुठं दिसत नाही देशपातळीवर. समजा काय सांगायचं? सगळ्यात जास्त आंदोलन या प्रकरणातून मला विचारायचं, काँग्रेस जनता पार्टी ज्याप्रमाणे सक्रिय पद्धतीनं आंदोलनात उतरली त्याप्रमाणे काँग्रेस दिसत नाही देशभरात. नाही, याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, या संदर्भात सगळ्यात जास्त आंदोलन ही काँग्रेसने केले आणि त्याचे पुरावे आम्ही मिळाला 2 दिवसात. सगळ्यात जास्त आंदोलन, कोर्टाचा तर सगळ्यात मोठा कार्यक्रम झाला. धाराशिव पासून मुंबईपर्यंत, मुंबईपासून राजस्थान पासून केरळ आणि केरळ पासून कन्याकुमारीपर्यंत काँग्रेसने वेळोवेळी आंदोलन केले. आज देखील तुम्ही राज्यात बघा, सर्वत्र ह्या 4 दिवसात काँग्रेसचे प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामधून धाराशिव जिल्ह्यात किती विद्यार्थ्यांनी लीड दिली होती आणि आपण नेमकं कोणता कार्यक्रम घेणार आहे विद्यार्थ्यांच्या जिल्ह्यामध्ये? आंदोलन करणार आहे की प्रबोधन कार्यक्रम ठेवणार आहे की राहुल गांधींसारखा एखादा वक्ता आणणार आहे? सगळ्यात महत्वाचं, धाराशिव जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं ज्या दिवशी परीक्षा होती त्या दिवशी, आता धाराशिवला इथं 5 सेंटर होते, 5 ते 6. त्या सेंटरवरती आम्ही त्या दिवशी फलक लावले होते, काँग्रेसचे, युवक काँग्रेस आणि काँग्रेसच्या वतीनं, की तुम्ही धीर सोडू नका, काँग्रेस तुमच्या पाठीशी आहे. त्याचे मी तुम्हाला फोटोही दाखवतो तुम्हाला, की आमचं काम तर पहिलं त्या विद्यार्थ्यांना धीर देणं, त्यांच्या पालकांना धीर देणं, आणि हे इथंच नाही तर संबंध राज्यामध्ये ती प्रक्रिया सुरू आहे. राहिला दुसरा विषय त्यांच्या आंदोलनाचा, त्यांचाच आंदोलनाचा भाग म्हणून आज आम्ही मशाल मोर्चा ठेवला. आज सुद्धा संध्याकाळी पाऊस उघडला की आमचा मशाल मोर्चा होईल. दुसरा विषय, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी धरणे धरू, दुसरी गोष्ट रॅल्या काढू आणि त्याच्याशी निगडीत सेमिनार लावण्यात आम्ही युवकांचे, जिथे की युवकांना त्यांचं मत मांडण्याचं एक व्यासपीठ तयार होईल. छात्रवृत्ती गुंज हा त्याच्यातलाच एक भाग आहे, की त्यांना त्यांचं मत, त्यांच्या आई वडिलांचं, त्या विद्यार्थ्यांच्या मनात काय चालू आहे, विद्यार्थ्यांच्या मनात काय चालू आहे, ते बाहेर येण्यासाठी आम्ही वेगवेगळे कार्यक्रम राबवतो. आपण सगळेजण या पत्रकार परिषदेसाठी अगदी